नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. बातमी लोड शेडिंग संदर्भातली आहे. राज्यात 19 एप्रिलपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलेली आहे. राज्यातल्या अल्प अशा कोळशा साठ्यामुळे सध्या राज्यात लोड शेडिंग सुरू आहे. मात्र ही वीज टंचाई सरकारमधील अंतर्गत भांडणामुळे नसून देशभरात कोळसा पुरवठा करणाऱ्या कोल इंडियाच्या नियोजनाच्या गोंधळामुळे निर्माण झाल्याची टीका सुद्धा राऊत यांनी केली आहे. आणि ही स्थिती केवळ आपल्याच राज्यात आहे असं नाही, तर देशभरात इतरत्रही अशीच स्थिती असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या राज्य सरकारकडून पावसाळ्यासाठी कोळसा साठवणूक करण्याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. तसंच केंद्र सरकारनं बँकांना पत्र लिहिल्यामुळे कर्ज मिळत नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तसंच ग्रामविकास खात्याकडे असलेली 8,000 कोटींची थकबाकी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे. सद्यस्थिती आहे ही काही महाराष्ट्राची नाही. दानवे साहेबांनी पूर्ण देशाची स्थिती बघावी. जर कोळशाचा शॉर्टेज नाही, जर रॅकचा शॉर्टेज नाही, तर केंद्राचे जे ऊर्जा मंत्री आहेत मग त्यांनी सर्व राज्यांच्या ऊर्जा खात्याच्या लोकांशी चर्चा का केली? त्यांना असं का सांगितलं की तुम्हाला जर कोळशाचा शॉर्टेज आहे तर तुम्ही इम्पोर्टेड कोल घ्या म्हणून? जेव्हा केंद्र सरकार सांगते या ठिकाणी की आपण इम्पोर्टेड कोल घ्यावा, याचाच अर्थ देशामध्ये आणि राज्यामध्ये कोळशाचं सावट पसरलेलं आहे. देखो, मेरी पूरी कोशिश चल रही है इसको सामान्य करने की. मैं 2-3 दिन में इसके ऊपर अच्छे से वक्तव्य करूंगा. मैंने एक डेडलाइन ठहरा ली है कि 19 तारीख तक के मैं इसको ठीक करने की कोशिश करूंगा कि महाराष्ट्र में लोड शेडिंग ना हो. मेरा प्रयास कितना सफल होता है आप ही देखेंगे और सारे राज्य के लोग देखेंगे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सुद्धा राज्यातल्या लोड शेडिंगवर 2 ते 3 दिवसात तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आहे. आज सगळं हिंदुस्थानामध्ये वीज टंचाई आहे. भारतीय जनता पार्टीचं राज्य ज्या ठिकाणी आहे त्याचं प्रत्येक राज्यामध्ये आहे. आणि त्याची कारणं कोळशाच्या संबंधीचे काही प्रश्न निर्माण झाले, अन्य काही प्रश्न निर्माण झाले आणि त्याचे परिणाम हे आता सर्वसामान्य लोकांना या देशात सहन करायला लागते. की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वीज खात्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे हे सगळे लोक या प्रश्नावर अत्यंत गांभीर्याने बघतात. लोड शेडिंगचा मुद्दा हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून वीज टंचाईमुळे देशभरात लोड शेडिंगचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसंच कोळशाचा पुरवठा सुरळीत करण्याकरता स्वतः ऊर्जा मंत्री नितीन राऊत छत्तीसगडशी संपर्कात असून फक्त रेल्वे वाहतूक उपलब्ध होण्याकरता केंद्राशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा थोरात यांनी सांगितलं. नियमनाचा जो विषय आहे तो एक लक्षात घ्या की अचानक वाढलेलं तापमान त्याचा खूप मोठा परिणाम आहे. आपण कोरोनातून बाहेर आल्यामुळं सुरू झालेले व्यवहार हे सुद्धा कारण आहे. परिणामतः फार मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते आहे आणि हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही तर संपूर्ण देशामध्ये कोळशाची टंचाई आणि भारनियमन हे एकत्र पद्धतीनं आलेलं आहे. संपूर्ण देशातला हा प्रश्न आहे. कोळशाकरता सुद्धा स्वतः आमचे मंत्री महोदय लक्ष देत आहेत. छत्तीसगडला ते जात आहेत. छत्तीसगडच्या माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर ते बसतायत. परंतु कोळसा वाहतुकीचा रेल्वेचा सुद्धा जो प्रश्न आहे तो सुद्धा सोडावा लागणार आहे. आणि म्हणून काही गोष्टी अशा आहेत की केंद्राच्या मदतीनं आम्हाला करावं लागणार आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या लोड शेडिंगला विद्यमान सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याची टीका केली आहे. इतर राज्यांमध्ये किंवा काही काँग्रेस शासित राज्यांमध्येही लोड शेडिंग का नाहीये? महाराष्ट्रामध्येच का लोड शेडिंग आहे? मला असं वाटतं की हे जे काही राज्यकर्ते इथले आहेत हे स्वतः इतके नाकर्ते आहेत आणि आपला नाकर्तेपणा लपवण्याकरता प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं.
हे लोड शेडिंग राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आहे। हे लोड शेडिंग केवळ राज्य सरकारमुळे आहे। हे लोड शेडिंग राज्य सरकारची जी काही नीती आहे त्याच्यामुळे आहे। हे या राज्य सरकारने लादलेलं लोड शेडिंग। एसटी कर्मचाऱ्यांनी येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हावं असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिल्यानंतर नांदेडमध्ये गेल्या 8 दिवसात 435 एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले। संपावर असणाऱ्या एकूण 2860 कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 833 कर्मचारी कामावर परतलेत, तर 1440 कर्मचारी अजूनही संपावर आहेत। नांदेड जिल्ह्यात 147 बसेस सुरू झाल्या आहेत। दरम्यान बदलत्या स्थितीत संपावर असणारे उर्वरित कर्मचारी देखील कामावर यायला आता उत्सुक असल्याचं चित्र आहे। त्यामुळे नांदेडमध्ये येत्या आठवड्याभरात लालपरी पूर्ण क्षमतेनं रस्त्यावर धावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे गेल्या 5.5 महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नंदुरबार बस स्थानकातले संपकरी कर्मचाऱ्यांची बैठक झाली आहे। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 22 तारखेच्या आधी सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार असल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीनं कळवलं गेलंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात लालपरी आता पुन्हा एकदा धावू लागणार आहे। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमधल्या एसटी आगारात चालक आणि वाहकांची संख्या आता वाढतीये। ग्रामीण भागात बस सेवा मात्र अजूनही बंदच आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये। ग्रामीण भागातही एसटी सेवा सुरू करावी यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी आता नागरिक करतायत। तर उस्मानाबाद जिल्ह्यातले एसटीचे 200 कर्मचारी आता कामावर परतले। जिल्ह्यात एकूण 2700 एसटी कर्मचारी आहेत, यातले 1200 कर्मचारी कामावर रुजू झालेत। एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्यानं एसटी फेऱ्यांची संख्या आता 150 वरून 243 वर गेली आहे। कामावर रुजू होण्यासाठी 22 एप्रिलपर्यंतचा कालावधी आहे। इतर कर्मचारी सुद्धा लवकरच कामावर हजर होतील असा विश्वास विभाग नियंत्रक व्यक्त करतायत। आता पूर्ण विभागामध्ये एकूण 170 ते 180 बसेस धावत आहेत आणि आता कोर्टाचा झालेल्या निकालानुसार जसे जसे कर्मचारी हजर होतील तसं आम्ही बसेसची संख्या वाढवत आहोत। ग्रामीण भागामध्ये आणि पूर्ण लांब पल्ला सर्व प्रकारच्या बसेस सुरू करणार आहोत। तसंच जसे आता यात्रा सर्व भागामधल्या यात्रा सुरू होतात, येरमाळा यात्रा आहे, तर आम्ही प्रायोरिटीनं यात्रेमध्ये भाविकांची सोय करण्याचा प्रयत्न करू। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सातारा न्यायालयानं हा निर्णय दिलाय। छत्रपती घराण्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदावर्तेंनी 7 ऑक्टोबर 2020 ला न्यूज 18 लोकमतशी बोलताना संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंविषयी आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेलं होतं। या प्रकरणी सदावर्तेंवर 1.5 वर्षानंतर कारवाई करण्यात आलेली असून त्यांना आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। की व्हॉइस सॅम्पल सुद्धा घेणं जरुरीचं आहे, त्यानंतर घटनास्थळ पंचनामा होणं जरुरीचं आहे। आरोपीला कोणी मदत केली का असं वक्तव्य करण्यासाठी याचा आम्ही तपास होणं जरुरीचं असं लेखी आम्ही न्यायालयासमोर दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आरोपीला ज्या दिवशी त्यानं हे स्टेटमेंट पास केलं त्या दिवशी आरोपीनं कुणाचं ऐकून केलं किंवा काय, त्यानं कुठल्या पुस्तकांचा किंवा आधार घेऊन अशा प्रकारचे वक्तव्य करतो याबद्दल तपास होणं जरुरी असं कोर्टाला पटवून दिलं आम्ही आणि त्यानुसार मेहरबान न्यायालयानं आमची बाजू ऐकून घेऊन तपास होणं जरुरीचं समजून आणि ह्या गुन्ह्याची तीव्रता समजून घेऊन फायनली कोर्टानं त्यांना 4 दिवसाची आजपासून पुढे पीसी दिलेली आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आता 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलेली आहे। सातारा न्यायालयानं या संदर्भातला निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता सदावर्तेंचा पोलीस कोठडीतला मुक्काम आणखी 4 दिवसांनी वाढलेला आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण सातारा पोलिसांनंतर पुढे सदावर्ते यांना
गुजरात पोलीसही अटक करू शकतात अशी माहिती आता समोर येते. माफ करा, गुजरात पोलीस नाही तर पुणे पोलीस त्यांना अटक करू शकतात अशी माहिती समोर येते. सदावर्ते यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ करणारी ही बातमी. पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात 9 सप्टेंबर 2020ला गुन्हा दाखल झालाय आणि या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. सदावर्ते यांच्या अडचणींमध्ये वाढ करणारी ही बातमी म्हणावी लागेल. त्यांच्या विरोधात आता आणखी एक गुन्हा नोंद झालेला आहे. पुणे पोलिसांकडून आता सदावर्ते यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होतीये. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्तेंच्या विरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. 9 सप्टेंबर 2020 रोजी पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्यात पुणे पोलीस सदावर्तेंना अटक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सदावर्ते यांच्या अडचणी वाढू शकतात अशी शक्यता दिसतेय. येत्या 2 मेला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन होणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. हा समृद्धी महामार्ग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. फडणवीस सरकारच्या काळात या महामार्गाचं काम सुरू झालेलं होतं आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन केलं जाईल. या ठिकाणी लवकरच या महामार्गाचं नागपूर ते सेलू बाजारपर्यंत आपण मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते याचा शुभारंभ करणार आहोत. जवळपास 210 किलोमीटरचा हा महामार्ग लोकांसाठी खुला होईल आणि खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना प्रवाशांना याचा फायदा होईल. जालना ते शिर्डी दरम्यान सुद्धा हा महामार्ग तयार झालाय सर. हो बिलकुल. त्याच्यामध्ये पुढच्या महिन्याभरामध्ये तो देखील पुढचा जो आहे शिर्डीपर्यंतचा तो देखील खुला टप्प्याटप्प्याने हा महामार्ग खुला होईल. कारण तर 1 मेला हेलिकॉप्टर सुद्धा या महामार्गावर 2 मेला कार्यक्रम आहे. 2 मेला ओपनिंग होईल. नगराध्यक्ष आपण बघितलं या ठिकाणी की 2 मेला जो आहे हा रस्ता लोकांसाठी खुला होऊ शकतो असं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकंदरीतच बघतो आपण फार चांगला महामार्ग झालेला आहे. सगळे नेते खुश आहेत आणि आता बघितलं आपण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की 2 मेला हा महामार्ग सर्वांसाठी खुला केला जाईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मतमोजणीची तयारी देखील आता पूर्ण झालेली आहे. एकूण 15 टेबल्सवर ही मतमोजणी होणार असून सकाळी 11 नंतर कौल समजू शकणार आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना या निवडणुकीत पाहायला मिळतोय. सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. उद्या होणाऱ्या या मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. अत्यंत चुरशीनं झालेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल आहे तो उद्या जाहीर होणार आहे आणि मी सध्या या ठिकाणी आहे सरनोबतवाडी इथले शासकीय गोदाम आहे. या ठिकाणी ही मतमोजणीची प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे. त्याची तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तामध्ये ही सगळी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे. SRPF, CISF आणि स्थानिक पोलीस हे या बंदोबस्तावरती तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेनं काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्षाचे नेते आहेत ते या ठिकाणी लढले होते. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली. प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये एकूण 15 उमेदवार असले तरी खरी लढत आहे ती काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना आहे तो प्रचारादरम्यान आहे तो रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अत्यंत वैयक्तिक पातळीवरती सुद्धा या निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी झाली होती. तर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आहे ते टर्न करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला होता. शिवसेनेची
सुरुवातीपासूनची तिकीट न मिळाल्यामुळे राजेश क्षीरसागरांच्या माध्यमातून आलेली नाराजी आणि त्यानंतर त्याचं करण्यात आलेलं पॅचअप आणि शेवटच्या दिवशीमध्ये अगदी प्रचार संपायच्याला काही अवध्या असतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना घातलेली साथ ह्या सगळ्या पातळीवरती ही निवडणूक झाली होती आणि मतदानामध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आणि चुरस आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती. मतदान कॅमेरामॅन प्रशांत मोहितेसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. बंजारा समाजाचे नेते माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घ्यावं यासाठी आता बंजारा समाजानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. बंजारा समाजाच्या धर्मगुरूंनी पोहरादेवी इथं बैठक घेत तशी मागणी सुद्धा केलेली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पोहरादेवी शक्तिपीठाच्या विकासासाठी मंजूर केलेल्या कामांना या महाविकास आघाडी सरकारनं स्थगिती दिल्यानं बंजारा समाज आता महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचं समजतंय. यामुळे आता 23 एप्रिलला हजारो बंजारा बांधव मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बंजारा समाज रीतिरिवाजाप्रमाणे भोग चढवून मूक आंदोलन करणार असल्याचा इशारा पोहरादेवीच्या महंतांनी दिलेला आहे. एकच म्हणणं आहे की त्यांनी सुरू केलेल्या पोहरादेवी येथील कामाला ते परवानगी घेतात, तीच सरकार परवानगी देते आणि ते गेल्यानंतर त्याच सरकारमधील वन खात्यातील लोक ते परवानगी नाकारून देतात आणि टेंडर निघालेल्या कामाला परवानगी नाकारून ते सगळं बंद करतात. या गोष्टीनं फार मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाची नाराजी आहे. येत्या काळामध्ये आम्ही मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन मौन धारण करून तिथून विनंती वजा इशारा देऊ उद्धव ठाकरे यांना की बंजारा समाजावर एवढा मोठा आघात किंवा आपण जे म्हणतो अन्याय कशासाठी. जळगावच्या चांदसर इथं राष्ट्रवादीचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळेला एकनाथ खडसे आणि शरद पवार हे कार्यकर्त्यांना मोठे करणारे नेते आहेत असं खडसेंनी पवार यांचं कौतुक केलेलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी कडक भूमिका घेऊन भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवावा असं आवाहन देखील एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे. माझ्याच बोट धरणारे पोरं आज मला शिकवायला लागलेत आणि शरद पवार साहेबांवर बोलायला लागले. मला तो आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. आणि मला वाटतं जयंतरावांना मी सांगत होतो की तुम्ही फार साधे बोळे आहात. मी वळसे पाटलांनी अनेकदा सांगतो की तुम्ही हे जरा गृहमंत्रीपद जे आहे दाखवा एखादा हिसका, दाखवा एखादा इंगा. शेकडो प्रकरणं ह्यांचे आहेत. ह्याला 2-4 लोकांना जर वारशापुरी टाकून दिलं असतं ही परिस्थिती आली नसते. जे सत्य आहे ते करा, कुणाला छळू नका, कुणाला द्वेषाचं राजकारण करू नका, पण ज्यांनी केलं आहे ते त्यांना भोगायला लावा, तर मग ही परिस्थिती निर्माण होईल. जनतेच्या मनात ती इच्छा आहे. हे काय चाललंय, अनिल देशमुखांसारख्या घरावर 100च्या वर धाडी पडतात. 100 काय घरात एका वेळेस आल्या, दुसऱ्या वेळा आल्या, 10 वेळा आल्या, काय करणार. नाथा बोला पुढे भूखंडाचा काय संबंध आहे, घेणं नाही देणं नाही, पण काहीतरी अडकवायचं म्हणे. हा त्याचा मास्टर माइंड आहे. व्यवहार किती कोटी रुपयाचा, काय कोटी रुपयाचा, पण चाललोय म्हणजे की तुम तो जेल जाने वाले हैं. अरे हम जेल जाएंगे तो जाएंगे, हम तो डूबेंगे सनम, तुमको भी लेके डूबेंगे. जळगावमधल्या राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा उपस्थित होते. कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात बोललो आणि लढलो सुद्धा, परंतु याच राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळाल्याचा उल्लेख गुलाबराव पाटील यांनी केला आहे. 1992 साली, 84 साली, 86 साली त्यावेळेस तर आम्ही बोर्ड लावलो तर संध्याकाळी आमच्याकडे पोलीस यायचे. त्या काळापासून संघर्ष आम्ही करत आलो आणि संघर्ष करत आज संघर्षाचा महामेरू ज्याला म्हणता येईल अशा पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची आम्हाला संधी मिळाली. आज पवार साहेबांचे मी या मतदारसंघाच्या वतीने आभार मानतो की आपण या मतदारसंघामध्ये आलात. पुढची बातमी रत्नागिरीतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर सतत तेलाचे तवंग आणि डांबर सदृश गोळे येत असल्यानं मासेमारी आणि पर्यटनावर याचा आता विपरीत परिणाम होऊ लागलाय. भाटे, आरेवारे, गणपतीपुळे, जयगड या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात तवंग पाहायला मिळतोय. समुद्रात कच्च्या तेलासाठी खोदलेल्या विहिरीचं खराब झालेलं तेल फेकलं जात असल्याची शंका इथल्या मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे समुद्रात अपघात होऊन बोटीवरील डिझेल बॅरल लीक होणं किंवा वादळ सदृश परिस्थितीत किनाऱ्यावर येणाऱ्या तेलामुळे मच्छीमार आता हैराण झालेले आहेत.
या घटनांमुळे समुद्रातलं शेवाळ नष्ट होत असून किनाऱ्यावर तेलाचा थर निर्माण होत असल्यानं मत्स्य बीजाचीही हानी होत असल्याचं बोललं जात आहे. पुढची बातमी बीडमधली आहे. सोनं चोरणाऱ्या टोळीनं बीड जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. गेल्या काही दिवसात अनेक घटना उघडकीला आलेल्या आहेत. बीड शहरातील श्रीराम ज्वेलर्स या दुकानात बुरखा घालून आलेल्या एका महिलेनं हातचलाखीनं 2 तोळे सोनं चोरून नेतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. यामुळे सोने विकणाऱ्यांमध्ये सराफांमध्ये आता मोठी दहशत निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी आता दर्शनासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे. सलग सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. कोल्हापूरमध्ये ही दृश्य आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविक मोठ्या संख्येनं धार्मिक स्थळांवर जात आहेत. अशीच मोठी गर्दी कोल्हापुरात सध्या पाहायला मिळते. अंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याची ही दृश्य. ही अशी दृश्य फक्त कोल्हापुरातलेच नाही आहेत तर राज्यातल्या इतरही काही धर्मस्थळांवर प्रार्थनास्थळांवर ही दृश्य पाहायला मिळत आहेत. सप्तशृंगी गडावर सुद्धा भाविकांची अलोट गर्दी झाल्याची ही दृश्य आहे. शेकडो भाविक सध्या गडावर दाखल झालेले आहेत. अक्षरशः पहिल्या पायरीपर्यंत भाविकांची ही तुडुंब गर्दी या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रामनवमी निमित्त शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिलंय. 9 ते 11 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीत 2.25 लाख भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. या भाविकांनी साईचरणी 4,57,00,000 रुपयांचं दान अर्पण केलंय. यात दानपेटी, ऑनलाईन देणगी आणि सोन्या चांदीच्या दानाचाही समावेश आहे. या कालावधीत 1,66,000 भक्तांनी प्रसादालयात प्रसादाचा लाभ घेतला. रामनवमीपासून शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते. आता सुद्धा सलग सुट्ट्या आल्यानं शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं चित्र आहे. आता मी साई मंदिराजवळ द्वारकामाई या मंदिराजवळ आहे आणि भक्तांच्या रांगा इथे दर्शनासाठी लागलेल्या दिसत आहेत. निर्बंधमुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते. त्यामुळे आर्थिक जे अडचणीत आलेले शिर्डीकर होते यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर रामनवमीच्या 3 दिवसाच्या काळामध्ये जवळपास 3 लाख भाविकांनी शिर्डीमध्ये हजेरी लावलेली होती. जवळपास 4,57,00,000 रुपयांचं दान देखील साईबाबांना आलेलं आहे. जवळपास 2.5 लाख लाडूची विक्री झाली आहे. यामुळे शिर्डीच्या आर्थिक याला विकासाला देखील चालना मिळताना दिसते. त्यामुळे शिर्डीकर आनंदी झालेले आहेत. नेमकं काय शिर्डीकरांच्या भावना आहेत आपण ते देखील जाणून घेऊ. सुनीलराव, अनेक दिवस झाले शिर्डी बंद होती, आता शिर्डीत पुन्हा एकदा भाविकांची गर्दी होताना दिसते. काय काय भावना आहेत शिर्डीकरांच्या देखील? बरेच दिवसापासून शिर्डी लॉकडाऊन असं गर्दी नव्हती पण आता प्रचंड गर्दी झाली. हॉटेल वगैरे चांगले फुले, लोकांचे धंदे चांगल्या प्रकारे होऊ राहिले. आणि रात्री तर लाईट गेली होती. वीज महामंडळाने फार त्रास साई भक्तांना त्रास झाला. तो लाईट गेली नाही पाहिजे शिर्डीची. आणि हे रुतलेला चाक बाहेर निघाला. आता आर्थिक घडीत बसायला लागली पण लाईट जर गेली तर अवघड परिस्थिती होईल. विजेची समस्या आहे मात्र कुठेतरी भाविकांची शिर्डीमध्ये होणारी गर्दी शिर्डीकरांना, शिर्डीतल्या व्यावसायिकांसाठी, साईबाबा संस्थांसाठी दिलासा देणारे ठरते. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचामध्ये प्राणहिता नदीवर पुष्कर सिंहस्थ कुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्याचा 3रा दिवस होता. तेलंगणासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून सिरोंचा नदीकाठावर हजारो भाविक स्नानासाठी येत आहेत. या भाविकांसाठी तेलंगणाच्या राज्य परिवहन महामंडळानं थेट कालेश्वर ते सिरोंचा पर्यंत मोफत बससेवा सुरू केलेली आहे. रोज 10 ते 15 या बस फेऱ्यांमुळे हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिरोंच्यात पुष्कर सिंहस्थ कुंभमेळा सध्या सुरू आहे। या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमधनं हजारो भाविक सिरोंच्यामध्ये दाखल होत आहेत। या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं तेलंगणा राज्य परिवहन महामंडळानं विशेष बस फेऱ्यांची आणि तीही मोफत बस फेऱ्यांची भाविकांसाठी मोठी सोय केलेली आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर वाहणाऱ्या प्राणहिता नदीला पुष्कर सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला आहे। यामध्ये हा जो परिसर आहे महाराष्ट्र आणि तेलंगणाला लागून आहे। सिरोंच्यामध्ये प्राणहितेचं पुष्कर पर्व आहे आणि नदीच्या पलीकडे कालेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे तेलंगणामधलं मोठं। भाविक इकडे आंघोळ करतात आणि कालेश्वरला दर्शनाला जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि इकडून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, जे कालेश्वरपर्यंत थेट येतात। अशा भक्तांसाठी तेलंगणाचे राज्य परिवहन महामंडळाने मोफत बस सेवा सुरू केली आहे। ही बघू शकतो या बस सेवा आहेत आणि दिवसा 10 ते 15 बस फेऱ्या धावत आहेत। कालेश्वर ते सिरोंच्या 8 किलोमीटरचं अंतर आहे आणि दररोज शेकडो प्रवाशांना नेण्यासाठी येण्यासाठी या बसेसचा वापर होत आहे। आपण बघू या बसेसमध्ये कशा पद्धतीने भाविकांना सोय करण्यात आलेली आहे। हे मोठ्या प्रमाणात भाविक आहेत। भाविक आपण बघू शकतो, सगळे भाविक आता सिरोंच्या मध्ये प्राणहितेच्या पुष्कर मध्ये आंघोळ करायला जाणार आहेत आणि सगळ्यांसाठी ही मोफत बस सेवा तेलंगणाच्या राज्य परिवहन मंडळाने सुरू केली आहे। आपल्यासोबत अधिकारी तेलंगणाचे, ये आपने फ्री बसेस चालू किया है? हाँ, चालू किया है। 13 से चालू हुई है। हाँ, कितने बसेस डेली? डेली 10 बस है। फिर अगर ट्रैफिक डिमांड पे और भी बसेस बढ़ाएंगे। और भी बसेस बढ़ाएंगे। आता सध्या ज्या बसेस आहेत ते संख्या वाढण्याची शक्यता आपण प्रवाशांना विचारूया। क्या लग रहा है आपको यहाँ ये आपको फ्री बसेस सेवा उपलब्ध हुई है? ये फ्री बस सर्विस है। ये तो बहुत अच्छे है। इतना गर्म में हमको फ्री सर्विस दे रहे हैं ना आरटीसी वाला, उसको बहुत कुछ तेलंगाना TSRTC उसको बहुत थैंक्स। आपल्याकडे एसटीचा संप सुरू आहे आणि या संपाच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर ही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातल्या जनतेला दिलासा देणारी बाब आहे। जे येतात त्यांना, जे स्वतःच्या वाहनाने येऊ शकत नाही अशांसाठी थेट कालेश्वर ते सिरोंच्या 8 किलोमीटर पर्यंत TSRTCने ही मोफत बस सेवा सुरू केली आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। पुढची बातमी बघूया। साप पाहिला तरी अनेकांची भंबेरी उडत असते, तर मग अजगर पाहिल्यावर नेमकी काय अवस्था होत असेल? आणि तो अजगर जर तब्बल 13 फूट लांब असेल तर मग तुम्हीच विचार करा। काझीरंगा नॅशनल पार्कच्या बागोरी रेंजमध्ये पर्यटकांच्या सफारी दरम्यान हा अजगर त्यांच्या समोर आला। अजगराला रस्ता ओलांडेपर्यंत पर्यटकांची वाहनं जागेवरच थांबलेली होती। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।